वेतनवाढीच्या मुद्द्यावरून संप पुकारल्यानंतर एअर इंडियाची पायलट संघटना गप्प बसलेली नाही। त्यांनी कंपनीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। तसंच एअर इंडियात चालणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत संघटनेनं पंतप्रधानांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। एअर इंडियाच्या पायलट संघटनेनं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांचं म्हणणं मांडलंय। दरम्यान एअर इंडियाच्या वैमानिकांनी संप सोडून कामावर हजर राहण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेत। पगारवाढीच्या मुख्य मुद्द्यावरनं आंदोलन करत एअर इंडियाच्या वैमानिकांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारलाय। तातडीनं पगारवाढ करून आधीच्या पगारातल्या फरकाची रक्कम कंपनीनं द्यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। भ्रष्टाचार आणि खासगी विमान कंपन्यांचं भलं करण्यासाठीच हे केलं जातंय अशी वैमानिकांची भावना आहे। कि जो हमारे को सैलरी और अलाउंसेस मिलते हैं वो हमारे दूसरे भाइयों के सैलरी और अलाउंसेस के आधे से भी कम है। जो आज मैं एयरबस 330 का कमांडर हूँ, लंदन, पेरिस, टोक्यो कहाँ जहाज लेकर जाता हूँ, और जो मेरी सैलरी है वो एयर इंडिया के को पायलट से भी कम है। गुस्ताव एंड सुकुमार वर मिस्चीवियसली प्लांटेड in Air India. They were nothing but spying agents of Jet Airways, and they were planted mischievously in the top management of Air India by Mr. Arvind Yadav to destabilize it. Air India में घोटाला ही घोटाला है। कंपनीमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार सुरू असल्याचं अध्यक्ष भल्ला म्हणाले। कंपनीत घाटा नाही तर घोटाळा चालतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईतल्या कलिना जमीन घोटाळ्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला। त्याचबरोबर विमानांच्या खरेदीतही भ्रष्टाचार होत असल्याचं भल्ला म्हणाले। या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी या संघटनेनं केली आहे। We've written to the Prime Minister of this country. We want a CBI inquiry into all the misdeeds in this airline. It is a strategy to destroy this airline and we want to save Air India. दरम्यान एअर इंडियाच्या वैमानिकांनी संप सोडून कामावर हजर राहण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेत। त्यानंतर एअर इंडियानं या संपकऱ्यांच्या 6 संघटनांची मान्यता रद्द करून त्यांच्या अध्यक्षांना नोकरीतनंही काढून टाकलं। आता या प्रकरणी वैमानिक संघटना आज सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। ETV न्यूज, मुंबई।